मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते। असं म्हणतात की मुंबई प्रत्येकाला सामावून घेते। मुंबईत व्यापार आणि उद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शिवाय रोजगारासाठी देशभरातील विविध कानाकोपऱ्यातून लाखो लोक इथे स्थायिक होऊन जातात आणि कालांतराने ही स्थायिक झालेली लोक मुंबईकर होऊन बसतात। त्यामुळे साहजिकच हे शहर भारतातील भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण शहरांपैकी एक आहे, जिथे वेगवेगळी भाषा बोलणारे लोक राहतात। राजकीय दृष्ट्या पाहायचं झालं तर मुंबईत भाषेचा मुद्दा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला होता। त्यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारण्याच्या उद्देशानेच शिवसेना पक्षाची स्थापना केली होती। सुरुवातीपासूनच प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाला प्राधान्य द्यावं अशी शिवसेनेची भूमिका राहिली आहे। परंतु सद्यस्थिती पाहिली तर आजपर्यंत मुंबईतून लोकसभेत पाठवण्यात आलेले निम्मे खासदार हे अमराठी आहेत। मुंबईच्या राजकारणात अमराठी चेहऱ्याची गरज का भासते याचाच आढावा घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। मागचा इतिहास पाहिला तर 1951 पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये एकूण 94 खासदारांनी मुंबईच्या विविध जागांवर प्रतिनिधित्व केले आणि त्यापैकी 42 म्हणजे जवळजवळ 45% खासदार हे अमराठी आहेत। काँग्रेस आणि भाजपसारख्या प्रमुख राजकीय पक्षांचा विचार केला तर त्यांचे बहुसंख्य खासदार हे अमराठीच आहेत। मुंबईत काँग्रेसच्या तिकिटावर 43 खासदार निवडून आले आहेत। त्यापैकी काँग्रेसचे 26 खासदार म्हणजे 60% खासदार अमराठी आहेत। मुंबईतून निवडून आलेल्या भाजपच्या 15 खासदारांपैकी 8 खासदार म्हणजेच एकूण खासदारांपैकी 53% खासदार हे अमराठी आहेत। या उलट शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की ज्याचा कधीही अमराठी खासदार नव्हता। शिवसेनेने आजवर 15 खासदार लोकसभेत पाठवले आणि ते सर्व मराठी खासदार आहेत। आता मुंबईच्या राजकारणात अमराठी चेहऱ्याची गरज का भासतीये ते पाहूयात। मुंबईच्या राजकारणात अमराठी चेहऱ्यांची गरज असण्यामागचं एकमेव कारण म्हणजे शहराची वैविध्यपूर्ण लोकसंख्या। आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई हे भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण शहर आहे, ज्यामध्ये मराठी तसेच गुजराती भाषा बोलणारे लोक मोठ्या संख्येने राहतात। रोजगारासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय मुंबईत स्थलांतरित झालेत। त्यापैकी बऱ्याच स्थलांतरितांनी यंदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। या वैविध्यपूर्ण लोकसंख्येमुळेच काँग्रेस आणि भाजपसारख्या देशातील प्रमुख पक्षांना अमराठी भाषकांच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मागणीकडे झुकतं माप द्यावं लागले। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। राज्यातील सध्याची राजकीय गणित बघता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भूषण पाटील आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड या मराठी चेहऱ्यांनाच तिकीट दिले, तर दुसरीकडे 3 जागांवर लढणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत 2 जागा या अमराठी उमेदवारांना, त्यामध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मिहिर कोटेचा यांना संधी दिली आहे आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या मराठी उमेदवाराला उभा केला आहे। मुंबईत बहुतांश लोक हिंदी भाषेला प्राधान्य देताना दिसतात। मुंबईत झालेल्या आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलामुळे मुंबईची ओळख विशेषतः हिंदी भाषिक शहर म्हणूनही केली जाते। शहराच्या रचनेत हळूहळू होत असलेल्या बदलाचा परिणाम केवळ नियोजन आणि प्रशासनावरच झाला नाही, तर शहराच्या राजकारणाला आकार देण्यावरही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तुम्हाला मुंबईतल्या अमराठी नेतृत्वाविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।